दारूबंदी विभागाचा मोजमाप अहवाल कधी येणार? शेवगाव शहरवासियांचे लक्ष वेधले. शेवगाव दिनांक 4. अहिल्यानगर येथील दारूबंदी विभागाचे उपअधीक्षक प्रवीण कुमार तेली यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह शेवगाव शहरात येऊन प्रत्यक्ष मोजमाप करून पाहणी केली होती. मात्र दारूबंदी समितीचे सदस्य अमोल घोलप घटनास्थळी पोहोचताच मोजमापाचे काम थांबवून अधिकारी तेथून निघून गेल्याचा आरोप अमोल घोलप यांनी केला आहे. शहरात नव्याने सुरू होणाऱ्या शेवगाव बसस्थानकाजवळील नगर रोडवरील वाईन शॉपला अमोल घोलप यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. त्या अनुषंगाने संबंधित जागेचे मोजमाप व पाहणी करण्यात आली. मात्र मोजमाप झाल्यानंतरही दारूबंदी समितीचा अधिकृत अहवाल अद्याप जाहीर न झाल्याने तो अहवाल नेमका कधी येणार याकडे शेवगाव शहरवासियांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या विषयासंदर्भात दारूबंदी विभागाकडून चौकशी सुरू असून संबंधित वाईन शॉपीबाबत आलेल्या तक्रारीनंतर पाहणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. संबंधित वाईन शॉपीबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही पाहणी केली असून जागेच्या मोजमापासाठी भूमी अभिलेखा विभागाला पत्र दिले आहे. तसेच संबंधित धार्मिक स्थळापासून वाईन शॉपीचे अंतर किती आहे व त्या धार्मिक स्थळाला शासनाची परवानगी आहे का याबाबतची कार्यवाही सुरू आहे. चंद्रकांत रासकर, दारूबंदी विभाग, शेवगाव.